साधू मंडळी, प्रेमाने बोला. धन्य रंकारजी. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दसरा म्हणलं की आपल्या सर्वांना आठवतात ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी आणि त्यांच्या हातून ज्याचा वध झाला तो रावण. एकानं आपल्या आयुष्याला सर्वांगानं मर्यादा घालून घेतल्या आणि एकानं मात्र आयुष्यामध्ये सगळ्या मर्यादा ओलांडल्या. ज्यानं आयुष्याला मर्यादा घालून घेतल्या तो राम प्रभू रामचंद्र बनला आणि ज्यानं आयुष्यातल्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या तो विद्वान असून सुद्धा शेवटी रावण बनला. रावण विद्वान होता हे फार महत्त्वाचं नाही, एक विद्वान सुद्धा रावण असू शकतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या रावणाची प्रतिमा, त्याची प्रतिकृती दरवर्षी या दसऱ्याच्या निमित्तानं जाळली जाते. आपल्या हिंदू संस्कृतीतला तो सण आपल्याला हीच गोष्ट दरवर्षी लक्षात आणून देतोय की ज्यानं आयुष्याला मर्यादा घालून घेतल्या, ज्यानं आयुष्याला कुंपण घालून घेतलं तो राम आहे आणि ज्यानं या सगळ्या मर्यादा ओलांडल्या तो रावण आहे. त्याचं दहन हे ठरलेलं आहे. रावणाच्या युद्धाच्या समाप्तीनंतर घडलेला हा प्रसंग. प्रभू रामचंद्रजी एका दगडावरती निरागस चेहऱ्यानं, उदास चेहऱ्यानं, काळजीच्या आणि चिंतेच्या चेहऱ्यानं बसलेले होते आणि विचार करत होते की एवढा रक्तपात कशा करता झाला. जर सगळ्यांनी आपल्या आपल्या मर्यादा पाळल्या असत्या तर हे पाऊल आपल्याला उचलावं लागलं नसतं, परंतु कुणीतरी अनिती केली, नीती ओलांडली, मर्यादा ओलांडल्या म्हणून हे सगळं करावं लागलं. सगळ्यांनी आपल्या आपल्या मर्यादा पाळायला पाहिजेत अशा विचारामध्ये प्रभू रामचंद्रजी बसले होते. एवढ्यात त्यांच्या अंगावरती कसली तरी सावली पडली आणि त्यांच्या लक्षात आलं की कुठल्या तरी स्त्रीची सावली आहे म्हणून पटकन उठून उभा राहिले, 2 पावलं पुढं सरकले आणि नमस्कार केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्यांचा आपण वध केला आहे, जो रावण आता जमिनीवरती पडलेला आहे, त्या रावणाची ही धर्मपत्नी आहे मंदोदरी. प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं, प्रणाम केला, नमस्कार केला आणि क्षमा मागितली. म्हणाले, क्षमा करा, कुणावर अन्याय अत्याचार करणं हे आमचं धोरण नाही, परंतु वारंवार समज देऊन सुद्धा यांनी त्यांच्या नीतिधर्माचं पालन केलं नाही, घालून दिलेल्या मर्यादांचं पालन केलं नाही आणि सगळ्या पद्धतीच्या मर्यादा ओलांडल्या. त्या नीतिमूल्यांचं जर पालन केलं असतं तर हे पाऊल उचलण्याची कधीच गरज पडली नसती, परंतु वारंवार सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून आता याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता, म्हणून मला हे कृत्य करावं लागलं. तुम्हाला जे दुःख झालंय ते मी समजू शकतो, तुमच्या दुःखात मी सहभागी आहे, मला क्षमा करा. प्रभू रामचंद्रांनी हात जोडले होते. जमिनीवरती पडलेल्या पतिदेवाकडे बघून मंदोदरीच्या डोळ्यात पाणी आलं आणि स्वतःचं दुःख सावरत त्या प्रभू रामचंद्रांना म्हणत होत्या की मी तुम्हाला या युद्धभूमीवर दोषी ठरवायला नाही आले. मी या युद्धभूमीवर एवढ्यासाठी आले, मला हे बघायचं होतं की जो सैन्यामध्ये तुमच्यापेक्षा मोठा होता, जो ताकदीमध्ये तुमच्यापेक्षा मोठा होता, ज्याच्याकडे शस्त्रसाठा तुमच्यापेक्षा मोठा होता, जो महापराक्रमी होता, जो बलवान होता, जो सर्व शक्तिशाली होता, तो रावण या युद्धभूमीवर पराजित कसा झाला. त्यांना ज्यांनी हरवलं त्या हरवणारामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये आणि माझ्या पतिदेवामध्ये नेमकं काय अंतर आहे की त्या अंतरामुळे त्यांचा पराभव झाला. ते अंतर मी बघायला आले, तो फरक मला बघायचा होता, परंतु तो फरक, ते अंतर मला आता कोणी समजावून सांगायची गरज नाही. माझ्या लक्षात आलं काय फरक आहे तो. प्रभू रामचंद्रजी हात जोडून उभा होते आणि दोघांमधलं अंतर, दोघांमधलं फरक मंदोदरी सांगत होत्या. म्हणाले, एक तुम्ही आहात जे परस्त्रीची सावली सुद्धा अंगावर पडल्यानंतर उठून उभा राहिलात, आणि एक हे होते माझे पतिदेव ज्यांच्या वाट्याला 5 सर्व सुंदर्यांपैकी एक सुंदरी मंदोदरी ज्यांच्या वाट्याला आली तरी सुद्धा त्यांनी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला, नीतिमूल्यांचं पालन केलं नाही, परस्त्रीवर अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, घालून दिलेल्या मर्यादांचं उल्लंघन केलं आणि म्हणून हे सगळं नुकसान वाट्याला आलं. आणि हाच दोघांमधला फरक आहे. एकानं आदर केला स्त्रीचा, एकानं सन्मान केला स्त्रीचा, एकानं मर्यादेचं पालन केलं आणि एक हा आहे ज्यानं सगळ्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला, अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, म्हणून हे सगळं वाट्याला आलं. हा दोघांमधला फरक आहे. या निमित्तानं मित्रांनो एक गोष्ट गांभीर्यानं लक्षात येते की जीवन जगत असताना मन मतानं जीवन जगून जमत नाही, तर गुरुच्या मतानं जीवन जगावं लागतं. कारण मन मत हे मर्यादा ओलांडायला कारण ठरतं आणि गुरुचं मत हे मर्यादा सांभाळायला कारण ठरतं. रावण की दुनिया में कुछ ना कमी था, आपण ऐकलं ते सत्संगच्या माध्यमातून त्या ओळी. वारंवार संत महात्मा आपल्याला जागृत करत असतात की रावण की दुनिया में कुछ ना कमी था, सब कुछ था लेकिन गुरु मत नहीं था. गुरुचं मत नसल्या कारणानं मनाच्या मताप्रमाणे जगावं लागलं आणि मनानं सगळ्या मर्यादा ओलांडायला सांगितल्या आणि पुढे जाऊन घात झाला, पुढे जाऊन अपघात वाट्याला आला.